वांद्र्यातल्या किल्ल्यावर दारू पार्टी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या अखिल चित्रेंचा दारू पार्टीचा व्हिडिओ पोस्ट करत आरोप, तर पार्टीला परवानगी दिली असेल तर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। जो जीता वही सिकंदर, विरोधकांना हार स्वीकारता यायला हवी, मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला, तर सिकंदर बनण्याचं राज कोणी समजू शकलेलं नाही, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार। बिहारमध्ये रिकाम्या खुर्च्या असणाऱ्यांचं सरकार आलं, उद्धव ठाकरेंचा एनडीएवर घणाघात, तेजस्वी यादवांच्या सभेला एआयची गर्दी होती का, ठाकरेंचा खोचक सवाल। शरद पवारांच्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची खोचक टीका, तर नाव घेऊन टीका करावी लागते म्हणजे नाणं मार्केटमध्ये चालतंय, सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर। भाजप खासदार अनिल बोंडेंना धमकी, अमरावतीमध्ये लावलेल्या इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरच्या फलकाविरोधात आवाज उठवल्यानं धमकी, हैदराबादमधून धमकीचा मेल। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचे सार्वजनिक न्यास अध्यक्षपद उद्धव ठाकरेंकडे राहणार, जीआर काढून सरकारचा मोठा निर्णय, तर आदित्य ठाकरे यांची सदस्य म्हणून 5 वर्षांसाठी नियुक्ती। नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर बीडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा देत भाजपत प्रवेश। उपमुख्यमंत्री अजित पवारांना पुणे जिल्ह्यात धक्का, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर उद्या राजीनामा देणार, इंदापूरमध्ये भरत शहा यांना उमेदवारी दिल्यामुळे प्रदीप गारटकर नाराज। गवळी कुटुंबातील तिसरी व्यक्ती पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, अरुण गवळी यांची धाकटी कन्या योगिता गवळी भायखळ्यामधून निवडणूक लढवणार। साखरपुड्यापेक्षाही मुलीचं लग्न थाटात करणार, कोणाला काय टीका करायची ती करा, मुलीच्या साखरपुड्यावरील टीकेनंतर इंदुरीकर महाराजांचं आव्हान। पुण्यातल्या नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी चेकपोस्ट उभारण्याचा प्रस्ताव, क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची होणार तपासणी, चालकांची ड्रिंक अँड ड्राईव्हचीही होणार चाचणी।